नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मनगटे ज्ञानसंस्कार कोचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। बघा, आपण बघतोय NMSचं गणित, त्यात पहिला चॅप्टर आपण अगोदरच्या भाग 1 या व्हिडिओमध्ये आपण 9 गणित सॉल्व केले होते। बघा, आता याच्यामध्ये आपल्याला 10 पासून पुढचे सॉल्व करायचे। तर बघा, प्रश्न 10वा काय, पुढील अपरिमेय संख्या कोणती। आता अपरिमेय संख्या कोणती असते तर ते पहिल्यांदा समजून घ्या। ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड असते आणि आवर्ती पण नसते, म्हणजे ती संख्या अखंडित असते आणि कोणताही अंक डबल येत नाही किंवा कोणताही संख्या गट डबल येत नाही, त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो। तर बघा, अंश आणि छेदात असणारी ही पहिली 3/5 ही परिमेय संख्या आहे। त्यानंतर 3.14, 28, 57, 12 ही पण परिमेय संख्या आहे। त्यानंतर वर्गमुळात 4 हिचं वर्गमूळ निघतं म्हणून ही परिमेय संख्या होईल, परंतु वर्गमुळात 7 या संख्येचं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 7 ही परिमेय संख्या नाही आहे। परिमेय संख्या नाही आहे म्हणजे काय, ती अपरिमेय संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। आपला पर्याय 1, 2 आणि 3 नाही, उत्तर आपलं येतं 4 ही जी अपरिमेय संख्या आहे। पहा प्रश्न 11वा, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात। तर ज्या संख्या दशांश रूप अखंड आणि आवर्ती असते अशा ज्या संख्या आहे मित्रांनो, त्या असतात परिमेय संख्या, म्हणून पर्याय 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे। प्रश्न 12वा, 11/15, 9/15, 7/15, 13/15 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती। आता सर्वात लहान संख्या शोधत असताना बघा, सर्वांचे छेद समान आहे। जेव्हा छेद समान असतो, ज्या संख्येचा अंश सर्वात लहान असतो ती सर्वात लहान संख्या असते, फक्त छेद समान पाहिजे। इथं छेद समान आहे बघा, मग याच्यात 11, 9, 7, 13 पैकी 7/15 तर ही संख्या, याचा अंश जो आहे तर 7 हा सर्वात लहान आहे इथल्यांपैकी, म्हणून 7/15 ही सर्वात लहान होईल। तर पर्याय बघा 7/15 पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे। हा झाला 12वा। असत्य विधान कोणते, म्हणजे या 4 विधान दिलेले, त्यामध्ये चुकीचं कोणतं विधान आहे ते आपल्याला शोधायचं आहे। पहिला पर्याय काय बघा, पहिलं विधान, सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात। आता हे लक्षात घ्या, वास्तव संख्या ह्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समूह असतो, म्हणून परिमेय संख्या सुद्धा वास्तव संख्या असतात, त्यामुळे हे सत्य विधाने असत्य होणार नाही। त्यानंतर सर्व वास्तव संख्या या परिमेय संख्या असतात। आता सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असेल असं नाही, कारण सगळ्या परिमेय संख्या वास्तव असतात पण सर्व वास्तव संख्या परिमेय नसतात, म्हणून हे विधान 2 नंबरचं विधान चुकीचं आहे। 3 नंबरचं विधान बरोबर आहे का बघा, सर्व अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात, बरोबर आहे, सर्व अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात। त्याचप्रमाणे सर्व परिमेय व अपरिमेय संख्याचा समूह म्हणजे वास्तव संख्या हे पण विधान बरोबर आहे, म्हणून आपल्याला विचारलं असत्य विधान कोणते, तर यात 2 नंबरचा पर्याय हे असत्य विधान आहे। बघा, चौथा प्रश्न, कोणत्या संख्यांचे दशांश रूप अखंड व अनावर्ती असते। कोणत्या संख्या असतात की ज्यांचं दशांश रूप अखंड व अनावर्ती, तर त्या असतात मित्रांनो अपरिमेय संख्या, ज्या अखंड पण असतात आणि अनावर्ती पण असतात, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा काय, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज किती। सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती असते, 1, आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असते तर ती असते -1। यांची बेरीज विचारलं आपल्याला, यांची बेरीज, तर मग यांची दोघांची बेरीज करूया आपण। बघा, 1 प्लस मायनस मायनस बरोबर 1 - 1 0, तर यांची बेरीज असते 0 आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला 1। या पाठातील भाग 2 मधील आपण शेवटचा प्रश्न बघतोय बघा, 15/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते।
तर आपल्याला काय विचारलं 15/11. मग आपण काय करूया 15/11 या संख्येला दशांश रूपात घेऊ. 11 1 11, 15मधून 11 गेले, बाकी उरतात मित्र 4. या ठिकाणी पुढं अंक नसल्या कारणाने इथं पॉईंट द्या, इथं 0 घ्या. 11 3 33, बाकी उरतात 7. पुढं पॉईंट संख्या नसल्या कारणाने इथं 0. 11 सक 66, बाकी उरतात 4. पुन्हा इथं 0. 11 त्रिक 33, पुन्हा 7 उरतील आणि पुन्हा 11 सक 66 म्हणजे 3 6 3 6 हा गट पुन्हा येईल. मग बघा आपल्या 15/11 या संख्येचं दशांश रूप आलं 1.36 बार. तर असा पर्याय तुम्हाला दिसेल बघा, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने मित्रांनो परिमेय व अपरिमेय संख्यांमधील आपण जे काही उदाहरणं होते ते बघितले. यात दोन्ही भागां मिळून आपण 16 उदाहरणं बघितले. खरं तर हा खूप मोठा प्रॅक्टिसचा एक पाठ आहे असं आपण समजू. तुम्हाला जास्तीत जास्त पाठांमधून वेगवेगळ्या पुस्तकांमधून तुम्ही त्याचे उदाहरणं घ्या. आता मी जे प्रश्न घेतले हे नवनीत पब्लिकेशनमध्ये NMMHचं जे काही पुस्तक आहे, तर नवनीत पब्लिकेशन नवनीत प्रकाशनाचं मी वापरलेलं आहे बघा. तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही वापरा, किंवा दुसऱ्याही प्रकाशनाचे भरपूर पुस्तकं सध्या NMMHचे आहे, तर त्यातून तुम्ही सराव करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.